श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. हॅपी दिवाळी. आज आहे दिवाळीचा पहिला दिवा. त्यासाठी मी काय काय सजावट केलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज आहेत गवळणी. आणि आमच्या इकडं गवळणी कशा घालतात आणि शेणापासून गाईच्या शेणापासून गवळणी घालतात, तर त्या मी कशा घातल्या त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. रांगोळी कशी काढलेली आहे, अंगणातली सजावट कशी केलेली आहे ते पण दाखवणार आहे. आणि आज आहे वसुबारस, तर त्यासाठी आमच्या देशी गाईची पूजा पण करायची आहे. खूप घाई गडबड आहे, तर चला दाखवते रांगोळी. तर हे आहे आमचं अंगण आणि इथं मी अशी सुंदर अशी फुलाची मोठं फूल काढलंय आणि फुलाची रांगोळी काढले. साधं सिंपल पटकन होणारं. आणि त्याला एकच कलर दिलेला आहे, जांभळा कलर दिलेला आहे. आणि 2 पानं काढलेले आहेत. आणि ही आमची आजची मोठी रांगोळी. थोडं जवळून दाखवते. तर ही काढलेली आहे फुलाची अशी सुंदर अशी रांगोळी. तर ह्या आहेत शेणाच्या गवळणी. आणि मी सकाळीच म्हणजे पहाटे उठून घातलेलं आहे. तर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहेत. आणि आता त्यांची पूजा करायची आहे. तर पूजेला काय काय घेतलं जातं, तर हळदी कुंकू, फुलं, साखर, पाणी, दूध, दही एवढं त्यांच्या पूजेला घेतलं जातं. म्हणजे हा आहे पेंदा आणि 5 गवळणी आणि त्यांची छोटी 2 पिलवंड आहेत. पेंदा आजारी पडलेला असतो आणि त्यांना बघायला गवळणी आलेले असतात. तर चला आपण आता पूजा करूया. तर पहिल्यांदा पेंद्याला असा नाम मोडूया. नंतर ही छोटी छोटी फुलं आहेत ती आपण गवळणीला वाहून घेऊया. नंतर हे दूध आहे ते ह्यांच्या टोपलीत ओतायचं, दूध, दही आणि साखर. तर आता हे थोडी साखर वाहून घेऊया. हे पाणी असं कडनी पसरायचं. आजची गवळणीची पूजा झालेली आहे. कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. चला सगळ्यांना परत एकदा हॅपी दिवाळी. बाय. तुमची दिवाळी कुठंपर्यंत आली ती नक्की मला कमेंट करून सांगा.